आपला हा ओल्या नारळाचा भात रेडी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान बनतो। लहान मुलांना खूप आवडतो हा नारळाचा भात। हे बघा, आपला हा ओल्या नारळाचा भात रेडी आहे। नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतो। गॅस चालू करून घेऊयात। तुम्ही इथं बघू शकता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे। ह्याच्यामध्ये आपण हे इलायची, लवंग आणि दालचिनी टाकून घेऊयात। ह्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप पण टाकायचे। हा बासमती जो तांदूळ आहे तो छान धुवून घेतलाय मी, ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आपण। गॅसची फ्लेम आपण मिडियमच ठेवणार आहोत। ह्या भाताला आपल्याला फक्त 10 मिनिटं शिजवून घ्यायचे। 10 मिनिटं झालेली आहेत। मी तुम्हाला ह्या भाताचं टेक्स्चर दाखवते। इथे तुम्ही बघू शकता 80% भात शिजलेला आहे। आपण ह्याला काढून घेऊयात। आपण गॅस बंद करून घेऊयात। आता आपण काय करायचंय, ह्यातलं गरम पाणी काढून टाकूयात आणि ह्याला आपण बाजूला ठेवून देऊयात। गॅस चालू करून घेऊयात। ह्याच्यामध्ये मी साजूक तूप टाकून घेतले आणि तूप छान गरमही झालंय। ह्याच्यामध्ये हा ओला नारळ टाकून घेऊयात। ह्या ओल्या नारळाला ह्या साजूक तुपामध्ये छान परतून घेऊयात। ह्याच्यामध्ये ही गुळाची पावडर टाकून घेऊयात। आता ह्या ओल्या नारळामध्ये ह्या गुळाच्या पावडरला छान मिक्स करून घ्यायचंय। गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे। हे ओला नारळ आणि गुळाची पावडर छान मिक्स झालेली आहे। ह्याच्यामध्ये आपण भाताला शिजवून घेतलं होतं ते टाकून घेऊयात। ह्याच्यामध्ये आपण भाताला ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात। ह्याच्यामध्ये हे मीठ टाकून घेऊयात। हे काजूचे तुकडे टाकून घेऊयात। नारळाचं दूध आणि सॅफ्रॉन आहे आपण भिजत ठेवलं होतं ते टाकून घेऊयात। ही इलायची पावडर टाकून घेऊयात। ह्याच्यामध्ये 1 स्पून हे साजूक तूप टाकून घेऊयात। ह्या सगळ्या गोष्टी आपण छान मिक्स करून घेऊयात। तुम्ही इथं बघू शकता खाली पाणी आहे थोडंसं भातामध्ये, त्याच्यामध्ये भात आपला छान शिजेल। गॅसची फ्लेम आपण लोच ठेवलेली आहे। आता काय करायचंय, झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घ्यायचंय या भाताला। 10 मिनिटं झालेली आहेत। आपण गॅस बंद करून घेऊयात। आपला हा ओल्या नारळाचा भात रेडी आहे। आपण त्याला बाउलमध्ये काढून घेऊयात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान बनतो। लहान मुलांना खूप आवडतो हा नारळाचा भात। हे बघा, आपला हा ओल्या नारळाचा भात रेडी आहे। नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतो।